अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार. अध्याय 3. अंकऋषांची साधना आणि दुर्वासांचा शाप. पूर्वी अंबरीष नावाचे महान विद्वान ब्राह्मण होऊन गेले. ते एकादशीचे व्रत अखंडपणे करीत असत. सारा काळ ते ईश्वर चिंतनात घालवीत असत. एकादशीमुळे त्यांच्या मनाला अपार शांती लाभली. एके दिवशी अचानक दुर्वास ऋषी अंबरीषांच्या घरी आले. तो दिवस द्वादशीचा होता. अंबरीषांच्या पत्नीने दुर्वास ऋषींचे मनापासून स्वागत केले. त्यांना भोजनाची विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य करून नदीवरून स्नान करून येतो असे सांगून ते निघून गेले. अंबरीषांनी नित्यनियमाप्रमाणे आपली पूजा केली आणि दुर्वास ऋषी येण्याची वाट पाहू लागले. बराच वेळ निघून गेला तरी ऋषी आले नाहीत. उपासाचे पारणे ठराविक वेळेला सोडायचे असते, त्यामुळे वाट पाहून ते भोजनास बसले. अंबरीष भोजन करून बाहेर आले त्यावेळी त्यांना लांबूनच दुर्वास ऋषी येत असल्याचे दिसले. दुर्वास घरी आले. आपल्या